पुणे आणि पुरंदरचे दौरे रद्द करून अजित पवार मुंबईत। आमदारांची कोणतीही बैठक बोलावलेली नाही, अजितदादांचा खुलासा। अजितदादा अस्वस्थ असतानाच महायुतीच्या नेत्यांची आकडेमोड सुरू। शिंदे सरकारचं संख्याबळ 200च्या वर नेण्याचे मनसुबे। अजितदादा अस्वस्थ असतानाच महायुतीच्या नेत्यांची आकडेमोड सुरू। शिंदे सरकारचं संख्याबळ 200च्या वर नेण्याचे मनसुबे। आमदार फुटले तरी राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच। पवार ठाकरेंच्या सोबत राहण्याच्या आणाभाका। अजित पवारांबाबतची शक्यता सत्यात उतरली तर आम्हाला आनंदच। अजित पवार युती सोबत येण्याच्या चर्चेवर उदय सामंत यांचं मोठं विधान। भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश। विद्यमान आमदारांना तिकीट नाकारल्यानं भाजपत असंतोष। महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातानं 13 जणांचा मृत्यू। अद्यापही अनेकांची प्रकृती चिंताजनक। खारघरमधील घटनेवर आप्पासाहेबांची पहिली प्रतिक्रिया। घडलेला प्रकार दुर्दैवी आणि क्लेशदायक। घटनेचं राजकारण करू नये असंही आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचा 18 एप्रिलचा प्रकाशन सोहळा स्थगित। प्रकाशन सोहळ्याची नवी तारीख लवकरच जाहीर होणार। मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या 227 कायम। शिंदे सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानं ठाकरे गटाला मुंबई हायकोर्टाचा दणका। वादळी पावसामुळे कात्रज बायपास जवळ सर्व्हिस रोडवर जाहिरातीचं होर्डिंग कोसळलं। होर्डिंग खाली दबून 5 जणांचा मृत्यू। वॉशिंग मशीन वापरत असाल तर सावधान। कल्याणमध्ये वॉशिंग मशीननं अचानक घेतला पेट। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आणि सांगलीच्या खरसुंडीतील श्री सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस। लाखो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठी सोहळा संपन्न।